नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे देवी शक्तींची उपासना करण्याचे दिवस। आदिशक्तीच्या 9 रूपांचा 9 दिवस उपासना करून अपप्रवृत्तीवर विजय मिळवण्याची मंगलमय साधनाच नवरात्र सर्वत्र साजरा होतो। महाराष्ट्रात एकूण 51 शक्तिपीठे, त्यात सर्वाधिक पीठे ही देवी शक्तीचीच। पैकी नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी हे आद्य शक्तिपीठ। चला तर या आद्य शक्तिपीठाचे दर्शन घेऊया आणि आदी मायेचा महिमाही जाणून घेऊया। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजे सप्तशृंगी शक्तिपीठ। नाशिक जिल्ह्यातील चांदवड डोंगराच्या रांगेत सप्तशृंगी पर्वत आहे। या पर्वताला 7 शिखर आहेत, म्हणून या पर्वताला सप्तशृंगी गड असेही म्हणतात। हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्यातील 7 तुकडे येथे पडले, त्यावरून सप्तशृंगी हे नाव रूढ झाल्याची आख्यायिका आहे। उंच उंच डोंगर, हिरवीगार वनराई, अवघड घाट, खोल दऱ्या या साऱ्यांमुळे सप्तशृंगी देवीचं दर्शन खूपच प्रसन्न आणि मनोहर वाटतं। डोंगर पठाराहून जाणाऱ्या नागमोडी वाटा गडापर्यंत पोहोचतात। या वाटेने जाताना उंच कडे आणि दऱ्या पाहून क्षणभर काळजाचा धोका चुकतो। नकळत मन देवी मातेचं स्तवन करू लागतं। डोंगर पठारावर येताच भोवतालचा निसर्ग मनाला उल्हासित करून जातो। डोंगरावरचा गारगार वारा प्रवासाचा सारा थकवा घालवतो। चला तर मग भेटूयात आदिशक्तीच्या शक्तिपीठाला, सप्तशृंगी गडाला। प्रसन्न अंतकरणाने आपण देवी मातेच्या दर्शनासाठी निघतो। प्रचंड अशा डोंगराला खेटून असलेले देवीचे मंदिर खालूनच नजरेत भरते। मंदिराकडे जाताना रस्त्यांच्या दुतर्फा प्रसाद, साडी चोळी, खेळणींची दुकाने लक्ष वेधून घेतात। मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे 472 पायऱ्या चढून जावे लागते। वयोवृद्ध भाविकांना जाण्यासाठी डोलीची सोय आहे। पेशव्यांचे सरदार खंडेराव दाभाडे यांनी सन 1710 साली पत्नी उमाबाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कोरीव पायऱ्या बसविल्या। देवीच्या मंदिरापर्यंत या पायऱ्या आपल्याला घेऊन जातात। दंडकारण्यात वनवासात असताना प्रभू रामचंद्रांनी सप्तशृंगी मातेची उपासना केली, म्हणून देवीच्या मंदिराकडे जाताना प्रभू रामचंद्रांचे मंदिरही नजरेस पडते। जय बोलो श्री राम की। प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊनच भाविक देवी मातेच्या दर्शनासाठी पुढे जातात। समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनीही या देवीची पूजा केल्याचा इतिहास आहे। इतर शक्तिपीठात आणि इथे देवीच्या रूपात फरक आहे। इतर ठिकाणी सौम्य रूपात असलेली माता
इथे उग्र रूपात पाहायला मिळते. अष्टाध्वज म्हणजे 18 हातांची मूर्ती पायाखाली महिषासूर मर्दन करताना दिसते. मूर्ती दगडांची असून डोंगराच्या खोबणीत आहे. मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. आनंदाच्या लहरी उठतात. देवीचे रूप उग्र असले तरी भक्तांसाठी ते मंगलदायक आणि शुभ आशीर्वाद देणारे आहे. वनी देवी म्हणून पूर्वी देवी प्रसिद्ध होती, कारण वनी इथून रस्ता नव्हता गडावर चढण्यासाठी. तर पूर्वी वनीच्या गावाकडून लोक पायी पायी येत होते, त्यामुळे वनी देवी म्हणून. परंतु शास्त्रशुद्ध नाव देवीचं महिषासूर मर्दिनी आहे. पण हा जो डोंगर आहे, या डोंगराला 7 शिखर आहेत. या 7 शिखरामध्ये देवीचं निवासस्थान आहे, म्हणून या देवीला सप्तशृंगी देवी म्हणून आता लोक जास्त ओळखतात. या गडावर सप्तशृंगी देवी कशी आली तर थोडक्यात सांगायचं असतं तर महिषासूर नावाचा राक्षस पृथ्वीवर ज्यावेळेस माजला आणि तो देवदानवांना छळायला लागला. त्यांचे होम हवन, पूजा विधी साधना जप तप या सगळ्या गोष्टींना त्याने विरोध करायला सुरुवात केली. अशा वेळेस देवदानव सगळे संकटात पडले आणि त्यांनी भगवान शंकराकडे धाव घेतली. भगवान शंकरांनीच त्यांना वर दिलेला होता, त्यामुळे त्याचं मरणसुद्धा भगवान शंकरांना माहिती होतं. आणि अशा परिस्थितीत सगळे देव एकत्र आले आणि या सगळ्या देवा मिळून ही एक शक्ती प्रकट झाली आणि महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी ती पृथ्वीवर आली आणि महिषासूर राक्षसाचा वध केला. वध केल्यानंतर देवी खूप थकलेली होती, देवीला विश्रांतीची गरज होती. त्यामुळे देवीने पृथ्वीवर ही एक अशी जागा आहे, ती जागा निश्चित केली की या ठिकाणी मला कुणापासून काही व्यत्यय येणार नाही आणि देवी इथं वास्तव्यास असले. समोर मार्कंडेय ऋषीचा पर्वत, त्या मार्कंडेय ऋषींनी देवीचं पूर्ण चरित्र लिहिलं आणि देवीला वाचून दाखवलं. त्याच्यामुळे देवी ध्यान देऊन ऐकते. देवीची मान थोडी एका बाजूला झुकलेली आहे आणि ही सप्तशृंगी माता 3.5 शक्तिपीठातलं आद्य स्वयंभू शक्तिपीठ आहे. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुकामाता आणि सप्तशृंगगडावरची सप्तशृंगी माता, हे जे 3.5 पीठ आहेत, या 3.5 पीठापैकी हे आद्य स्वयंभू शक्तिपीठ आहे. या आदिमाया सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येणारे भाविक कधी कधी आम्हाला विचारतात की गुरुजी, ही मूर्ती किती दिवसापासून आहे, ही मूर्ती किती सालापासून आहे. कदाचित आम्ही त्याचं साल किंवा सण डिक्लेअर नाही करू शकत, पण कुठेतरी उल्लेख असला आम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रभू रामचंद्रजी ज्यावेळेस वनवासात गेले त्यावेळेस देवीचं दर्शन करून पुढे गेलं, अशी आख्यायिका असली. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येऊन गेले. ज्ञानेश्वर माऊली पण या ठिकाणी देवीला साडीचोळीचा आहेर चढवून या ठिकाणाहून गेलेले आहेत. तसेच म्हणजे खूप पुरातन काळापासून राजे महाराजे या ठिकाणी दर्शनाला येऊन गेलेले आहेत देवीच्या. शोभे ते
नवरात्रात देवीच्या विशेष पूजा करण्यात येतात. पंचामृत प्रक्षालन, महापूजा, अभिषेक पूजन, काकड आरती, होम हवन असे विधी येथे केले जातात. सप्तशृंगी गडावर इतरही देवतांचे वास्तव्य आहे. मार्कंडेय मुनींनी देवीची स्थापना करून तिला पुराण सांगितले अशी आख्यायिका सांगितली जाते. गड परिसरात 108 पवित्र तीर्थकुंड आहेत. गडावर शिवालय तीर्थकुंड, शीतल तीर्थकुंड अशी बरीचशी तीर्थकुंडे होती. त्यापैकी आता थोडीच तीर्थकुंडे दिसून येतात. नाथांनी इथेच शाबरी विद्या प्राप्त केल्याचे सांगितले जाते. नवरात्र काळात लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. भाविकांसाठी प्रसादलय, निवासस्थाने यांची खास सोय देवस्थानाकडून केली जाते. उत्सव काळात आकर्षक विद्युत रोषणाईने गड उजळून निघतो. जणू काही आकाशातील नक्षत्रच या ठिकाणी उतरल्याचा भास होतो. शीतकडा म्हणून एक प्रचंड दरी या गडावर आहे. एका सुवासिनीने मला पुत्र होऊ दे, मी या शीतकड्याहून बैलगाडी घेऊन उडी घेईल असा नवस देवीला केला होता. देवीच्या कृपेने तिला पुत्र प्राप्त झाला. त्या स्त्रीने नवस्फूर्तीसाठी बैलगाडीत बसून शीतकड्यातून उडी घेतली. या बैलगाडीच्या चाकाच्या खुणा शीतकड्यावर आजही पाहायला मिळतात. डोंगर शिखरावर ध्वज फडकविण्याची कथा ही देखील अद्भुत रम्य आहे. चतुर्दशीला मध्यरात्री माता भवानीच्या देवळावर ध्वज फडकविला की भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. ध्वज फडकविण्याचे काम कळवण तालुक्यातील एका गवळी घराण्याकडे आहे. ध्वज एवढ्या उंचीवर कसा लावला जातो, ध्वज लावणाऱ्याचे नवे कोरे कपडे कसे फाटतात याचे कोणालाही आकलन होत नाही. सप्तशृंगी मातेच्या शिखरावरील ध्वज हा नेहमी उत्तरेकडे फडकत असतो. सप्तशृंगी देवी ही खानदेशी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. खरगोन डिस्ट्रिक्ट से हूँ और सप्तशृंगी माता में दूसरी बार आ रहा हूँ. यहाँ की मतलब माता जी के दर्शन करने के लिए काफ़ी उत्सुक था कि बहुत मान्यता है यहाँ पर आने की और मेरी मनोकामनाएं सारी पूरी हुई है. इसलिए मैं दोबारा दर्शन करने के लिए आया हूँ और मेरी आशा है कि मैं और एक बार आना चाहूँगा. मातेची पाषाण मूर्ती पाणीदार डोळ्यांची आहे. मान कललेली आहे. 18 हातात 18 आयुधे असा देवीचा थाट आहे. महिषासुरांचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी यज्ञ केला. त्या यज्ञातून देवी प्रकट झाली आणि तिने राक्षसांचा संहार केला. म्हणून या देवीला महिषासूर मर्दिनी असेही म्हणतात.